नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या द कुक टेक चॅनलमध्ये। आज या व्हिडिओमध्ये अस्सल काजू कतली केक कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे। सध्या या काजू कतली केकची मार्केटमध्ये खूप डिमांड आहे। हा केक खूप छान खायला लागतो आणि दिसायला पण खूप सुंदर आहे। चला तर मग काजू कतली केकसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण पाहूया। या ठिकाणी मी 200 ग्रॅमचा व्हॅनिला स्पंज घेतला आहे। व्हॅनिला स्पंज कसा बनवायचा याची रेसिपी मी मागील व्हिडिओमध्ये दाखवली आहे। 200 ग्रॅम ट्रोपलेट कंपनीची व्हिप क्रीम घेतली आहे। तसेच स्वीट्सच्या दुकानातून काजू कतली घेतली आहे। लेयरिंगसाठी दूध लागणार आहे, त्यासाठी मी दूध घेतले आहे। गार्निशिंगसाठी पिस्ता घेतले आहे। तसेच शुगर सिरप घेतले आहे। शुगर सिरप हा नेहमी उकळून घ्यायचा आहे। चला तर आता आपण स्पंज कट करून घेऊया। तुम्ही लक्षात ठेवा, स्पंज हा टर्नटेबलच्या मध्यभागी ठेवायचा आहे। मी ब्रेड नाईफच्या सहाय्याने ते चेक करत आहे। जर तुमच्या ब्रेड नाईफला स्पंज धडकत असेल याचा अर्थ तो सेंटरला नाही आहे। मी या ठिकाणी पुन्हा स्पंज सेंटर भागी ठेवत आहे। तुम्ही पाहू शकता स्पंज ब्रेड नाईफला धडकत नाही आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी आता ब्रेड नाईफच्या सहाय्याने स्पंज कट करत आहे। नेहमी लक्षात ठेवा, ब्रेड नाईफ ही सरळ पाहिजे। स्पंज कट करताना नेहमी ब्रेड नाईफच्या समोरील भाग पाहायचा आहे आणि हळूवारपणे ब्रेड नाईफ पुढे आणि मागे करत राहायचे आहे। जर तुम्ही केक शिकण्यासाठी नवीन असाल तर ही प्रोसेस एकदम हळूवारपणे करायची आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप छान असे स्पंज कटिंग झाले आहे। आता याप्रमाणे स्पंजचा दुसरा लेयर पण मी कट करून घेत आहे। सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ब्रेड नाईफ फक्त मी पुढे मागे करत आहे। तुम्ही इथे पाहू शकता स्पंजचे सर्व लेयर एकसारखे कट झालेले आहे। अशा प्रकारे एका स्पंजपासून 3 वेगवेगळे भाग तयार झालेले आहे। आता या ठिकाणी केकला आयसिंग करण्यासाठी मी 200 ग्रॅम ट्रोपलेट कंपनीची व्हिप क्रीम घेतली आहे। ती क्रीम बीटर मशीनच्या साहाय्याने फेटून घेणार आहे। नेहमी लक्षात ठेवा, ही क्रीमचे टेम्परेचर हे चिल्ड असले पाहिजे। जर तुमचे क्रीमचे टेम्परेचर चिल्ड नसेल तर तुमची क्रीम फेटून होणार नाही। क्रीम फेटण्यासाठी जवळजवळ 5 ते 7 मिनिटे लागतात। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 5 ते 7 मिनिटे झाले आहे। क्रीम ही घट्ट होत चालली आहे। या ठिकाणी क्रीम फेटून झाली की नाही हे कसे चेक करायचे हे तुम्हाला दाखवत आहे। तुम्ही इथे पाहू शकता बीटर मशीनच्या ब्लेडच्या पुढे असे क्रीमचे टोके ताट दिसत आहे। हे जर टोके ताट असेल तर तुमची क्रीम तयार झाली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी एक थोडे दूध घेऊन त्यामध्ये काजू कतली तोडून टाकत आहे। आता ही काजू कतली चांगली दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। लक्षात ठेवा, ही रेसिपी वापरून तुम्ही खूप छान असा काजू कतली केक बनवू शकता। आता यामध्ये मी मावा इसेन्स टाकणार आहे। या इसेन्समुळे काजू कतली केकचा फ्लेवर खूप छान लागतो। केक खाताना असं वाटते की हा केक पूर्ण काजू कतलीचाच बनवला आहे। इथे तुम्ही पाहू शकता काजू कतली केकसाठी जी आपण लेयरिंग क्रीम बनवणार आहे त्याची रेसिपी पाहून घ्या। या ठिकाणी मी 60 ग्रॅम व्हिप क्रीम घेतली आहे। आता त्यामध्ये मी तयार केलेले काजू आणि दुधाचे मिश्रण मिक्स करणार आहे। ते 40 ग्रॅम घ्यायचे आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काजू दुधाचे मिश्रण मी 40 ग्रॅम घेतलेले आहे। आता हे मिश्रण चांगले चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही खरंच ही रेसिपी वापरून एकदा घरी केक बनवा। केक बनवल्यानंतर त्याची टेस्ट कशी होती हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा। अशा प्रकारे येथे लेयरिंग क्रीम झाली आहे। आता आपण स्पंजला लेयरिंग करून घेणार आहे। या ठिकाणी मी एक टर्नटेबल आणि पॅलेट नाईफ घेतले आहे। या ठिकाणी मी स्पंजचा सगळ्यात शेवटचा भाग हा टर्नटेबलच्या सेंटर भागी ठेवला आहे। तो सेंटर भागी आहे की नाही हे मी पॅलेट नाईफच्या सहाय्याने चेक करत आहे। पॅलेट नाईफ जर स्पंजला धडकत नाही याचा अर्थ हा स्पंज सेंटर भागी आहे। आता या स्पंजवर मी शुगर सिरप स्प्रेड करत आहे। शुगर सिरप स्पंजच्या सर्व बाजूला स्प्रेड करायचा आहे।
या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी जी लेअरिंग क्रीम बनवली होती ती सेंटर भागी टाकली आहे। आता ती पॅलेट नाईफच्या साहाय्याने मी स्प्रेड करणार आहे। नेहमी लक्षात ठेवा पॅलेट नाईफचे पुढील टोक हे सेंटर भागी असले पाहिजे आणि पॅलेट नाईफचा समोरील भाग हा ओपन असले पाहिजे। तुम्ही इथे पाहू शकता मी लेअरिंग क्रीम चांगली स्प्रेड करत आहे। ही क्रीम स्प्रेड करताना मी पॅलेट नाईफ अजिबात वर उचलत नाही। जेव्हा क्रीम पूर्ण स्प्रेड होईल तेव्हा मी हळूवारपणे ती वर काढत आहे। या ठिकाणी मी स्पंजचा सर्वात वरचा भाग हा मध्यभागी टाकत आहे आणि त्यावर शुगर सिरप चांगला स्प्रेड करून घेत आहे। नेहमी लक्षात ठेवा केक बनवताना शुगर सिरप हे मधल्या भागाला खूप जास्त मारायचं आहे, त्यामुळे केक हा खूप छान सॉफ्ट लागतो। आता याप्रमाणे मी सेकंड लेअरला लेअरिंग क्रीम टाकली आहे। आता मी पॅलेट नाईफ सेंटर भागी ठेवून ही क्रीम स्प्रेड करून घेणार आहे। इथे तुम्ही पुन्हा पाहू शकता पॅलेट नाईफच्या समोरील भाग हा ओपन आहे, मागील भाग क्लोज आहे। इथे तुम्ही पाहू शकता मी आता स्पंजचा सर्वात शेवटचा लेअर वरती टाकत आहे आणि त्यावर शुगर सिरप स्प्रेड करत आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता केकच्या बाहेर जी क्रीम आली आहे ती मी पॅलेट नाईफच्या साहाय्याने प्लेन करून घेत आहे। पॅलेट नाईफ या ठिकाणी मी उभी ठेवली आहे, त्याचा समोरील भाग ओपन आहे आणि मागील भाग हा स्पंजला टेकला आहे। येथे मी टर्नटेबल पूर्ण साफ करून घेत आहे। टर्नटेबल कसा साफ करायचा आहे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे। नॅपकिन हे पॅलेट नाईफमध्ये टाकले असता पॅलेट नाईफ हे टर्नटेबल ठेवायचे आहे आणि पूर्ण टर्नटेबल हा स्वच्छ साफ करून घ्यायचा आहे। टर्नटेबल स्वच्छ केल्यामुळे ब्रेड क्रम्स हे टर्नटेबल राहत नाही आणि ते क्रीममध्ये मिक्स होणार नाही, त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा टर्नटेबल हा स्वच्छ करून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी आयसिंगच्या 6 स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहे, त्या तुम्ही नक्की काळजीपूर्वक पहा। या ठिकाणी मी सेंटर भागी व्हिप क्रीम टाकलेली आहे। आता ही आयसिंगची पहिली स्टेप सुरू झालेली आहे। मी पॅलेट नाईफ केकच्या बरोबर सेंटर भागी ठेवले आहे आणि त्याचा पुढील भाग ओपन आहे, मागील भाग क्लोज आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी पॅलेट नाईफ एकदा टेकवली असता ती अजिबात उचलत नाही आहे, ती क्रीमला चिटकूनच आहे। जर तुम्ही उचलली तर स्पंजचा तुकडा बाहेर येणार, त्यामुळे काळजीपूर्वक आयसिंग करताना पॅलेट नाईफ उचलायची नाही। इथे क्रीम स्प्रेड झाल्यानंतर मी पॅलेट नाईफ एका जागी ठेवून टर्नटेबल फिरवत आहे, यामुळे वरील भाग पूर्ण प्लेन होऊन जातो। तर यानंतर आयसिंगची दुसरी स्टेप सुरू होत आहे। मी थोडी थोडी क्रीम केकच्या साईडला लावून घेत आहे आणि पॅलेट नाईफच्या साहाय्याने त्याला प्लेन करून घेत आहे। नेहमी लक्षात ठेवा पॅलेट नाईफचा समोरील भाग हा ओपन पाहिजे आणि मागील भाग हा प्लेन पाहिजे आहे। या ठिकाणी मी साईडला पूर्ण क्रीम लावून घेतलेली आहे। आता या ठिकाणी मला थोडा स्पंज दिसत आहे, त्या ठिकाणी मी आता थोडी क्रीम लावून तो एरिया पूर्ण प्लेन करून घेत आहे। नेहमी लक्षात ठेवा स्पंजचा थोडासुद्धा भाग हा बाहेर दिसला नाही पाहिजे। जर दिसत असेल तर त्याला पुन्हा क्रीम लावून तो भाग पूर्ण प्लेन करून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी आयसिंगची तिसरी स्टेप सुरू होणार आहे। आता मी पॅलेट नाईफ केकच्या बरोबर सेंटर भागी ठेवणार आहे। फक्त टर्नटेबल फिरवायचा आहे आणि पॅलेट नाईफचे समोरील तोंड उघडे ठेवायचे आहे, मागील भाग टेकवायचा आहे, यामुळे केकचा वरचा भाग पूर्ण प्लेन होतो। आणि आता चौथी स्टेप सुरू होत आहे। त्या अगोदर टर्नटेबल चांगला फिरवायचा आहे। पॅलेट नाईफ केकच्या एका साईडला लावायचा आहे। ती पॅलेट नाईफ लावल्यामुळे केकच्या साईडला असा खूप छान असा राऊंड तयार होतो। यानंतर पाचवी स्टेप पहा, पॅलेट नाईफ सरळ उभी ठेवायची आहे। त्या पॅलेट नाईफचा पुढील भाग ओपन ठेवायचा आहे, मागील भाग हा क्लोज ठेवायचा आहे, यामुळे केकचा साईडचा भाग पूर्ण प्लेन होऊन जातो। इथे तुम्ही पाहू शकता मी केकच्या साईडचा भाग हा पूर्ण फिनिशिंगने प्लेन केला आहे। आता त्यानंतर ब्रेड नाईफच्या साहाय्याने मी केकला लाइनिंग करून घेत आहे। इथे तुम्ही पाहू शकता ब्रेड नाईफ सरळ उभी आहे, त्याचा पुढील भाग ओपन आहे, मागील भाग हा टेकलेला आहे। आता आयसिंगची सर्वात शेवटची स्टेप 6वी सुरू होत आहे। टर्नटेबल फिरवून पॅलेट नाईफ एका कोपऱ्याला ठेवायचा आहे आणि कट मारून घ्यायचा आहे। त्यानंतर
टर्नटेबल पुन्हा फिरवायचा आहे आणि पायलट नाईफ एका कॉर्नरपासून सेंटरपर्यंत नेत जायचा आहे. यामुळे केकचा सर्व भाग हा प्लेन होतो. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता केकला खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे. एकदम खूप छान केक दिसत आहे. तुम्ही नक्की या 6 स्टेप वापरून घरी केक बनवायला सुरू करा. जर तुम्हाला काय अडचण आली असेल तर माझा नंबर तुम्ही लिहून घ्या. माझा नंबर लिहून घ्या 7709545894. आता यानंतर हा केक आपल्याला कार्डबोर्डवर ठेवायचा आहे. त्या अगोदर मी पॅलेट नाईफ केकच्या बरोबर सेंटर भागी खाली टाकत आहे आणि हळूहळू टर्नटेबल फिरवत आहे. आता हा केक पॅलेट नाईफ आलेला आहे. आता हा केक मी कार्डबोर्डवर ठेवत आहे. नेहमी लक्षात ठेवा केक हा सेंटर भागी ठेवायचा आहे आणि हळूच पॅलेट नाईफ बाहेर काढायचा आहे. तुम्ही येथे पुन्हा केकची फिनिशिंग पाहू शकता. सर्व बाजू एकदम प्लेन आलेल्या आहे. आता इथे तुम्ही पुन्हा पाहू शकता मी केक पुन्हा टर्नटेबलच्या सेंटर भागी ठेवला आहे आणि एका टूथपिकच्या साहाय्याने केकला वरती सर्कल काढून घेत आहे. हे सर्कल काढल्यामुळे काजू कतली खूप छान एकसारखे लागले जाते. लक्षपूर्वक पहा मी काजू कतली बरोबर त्या लाईनच्या बॉर्डरवर ठेवत आहे. तुम्ही अशा प्रकारचे केक बनवून घरबसल्या खूप छान असा बेकरी व्यवसाय करू शकता. या अर्धा किलो काजू कतली केकची प्राईस मार्केटमध्ये 500 रुपये आहे. त्यासाठी फक्त आपल्याला 250 रुपये एवढा खर्च आलेला आहे. या ठिकाणी मी वरील बाजूस सर्व काजू कतली लावलेले आहे. आता त्या सेंटर भागी मी गार्निशिंगसाठी पिस्ता टाकले आहे. तसेच मी हे पिस्ता केकच्या साईडला पण लावून घेत आहे. यामुळे केक खूप छान दिसून येतो. तुम्ही गार्निशिंगसाठी या पिस्ताबरोबर बदाम फ्लेक्स आणि रोज पेटल पण लावू शकता. आता उरलेली काजू कतली हे केकच्या साईडला लावून घ्यायचे आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी काजू कतली केकच्या साईडला लावून घेतलेले आहे. अशा प्रकारे खूप छान अस्सल काजू कतली केक तयार झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगावे. जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही ते मला कमेंटमध्ये विचारू शकता. त्या शंकेचे मी जरूर उत्तर देईल. चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. थँक्यू.